मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला प्रश्न पडतो की आपण जो पोर्टफोलिओ बनवलेला आहे तो पोर्टफोलिओ बऱ्याच दिवसापासून प्लसमध्ये बंद होत नाही आहे. म्हणजे जशी वाढ व्हायला पाहिजे तशी ती वाढ होत नाही आहे, आपल्याला अपेक्षा असेल तशी. पण दुसऱ्या ज्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये नाहीत अशा कंपन्या, बऱ्याच कंपन्या पळालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग आपला पोर्टफोलिओ कधी वाढेल असा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला असतो. तर त्याचं उत्तर जवळपास आज थोडंसं मिळालं असं म्हणायला हरकत नाही. कारण आज मार्केट मायनस जरी बंद झाला असेल तर पोर्टफोलिओ हा चांगला प्लसमध्ये बंद झाला. कारण आज मार्केटमध्ये फंडामेंटल स्ट्रॉंग असलेल्या कंपन्या ज्या होत्या त्या चांगल्या पळालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण ह्या कंपन्या आपण मागं चर्चिलेल्या होत्या, सपोर्टवर होत्या. बऱ्याच वेळेस बऱ्याच लोकांनी त्या खरेदीही केल्या असतील. कारण सपोर्टवर बाईंग ही कधी आपल्याला फायदेशीर ठरू शकते आणि ज्यांनी त्या खरेदी केल्यात त्यांना आता चांगला फायदा होत असलेला पाहायला मिळत आहे. तर आज आधी मार्केट कसं होतं ते आधी बघू आपण. मार्केट आज जवळपास फ्लॅट क्लोज झालं असं म्हणायला हरकत नाही. 15 अंकाची घसरण फक्त सेन्सेक्समध्ये, तर 4 अंकाची घसरण निफ्टी 50मध्ये झालेली आहे. निफ्टी मिड कॅप हा 151 अंकानं वाढलेला आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. आणि मार्केट पडूनही आज शेअर मार्केटमध्ये आज 23 फेब्रुवारीला शेअर मार्केटमध्ये अस्थिर व्यवसाय पाहायला मिळाला. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही किरकोळ नुकसानासह लाल रंगात बंद झाले. पण लहान आणि मध्यम म्हणजे स्मॉल कॅप आणि मिड कॅप याच्यामध्ये चांगली वाढ झाली, ज्यामुळे गुंतवणूकदारांनी एका दिवसात 81,000 कोटी कमवलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. तर तेच म्हणायचं मला की आपण जर माइंड सेट ठेवला आणि चांगल्या कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करून ठेवल्या तर एक ना एक दिवस त्या कंपन्यांना पळणं आहेच. त्या कंपन्या किती दिवस खाली राहतील. त्यामुळं दम धरून जर आपण माइंड सेट ठेवून आपल्या कंपन्यामध्ये गुंतवणूक करत राहिलो तर त्याचा फायदा आपल्याला निश्चितच होणार आहे. तुम्ही इथं बघू शकता याशो इंडस्ट्रीज आज जवळपास 20% वाढ आपल्याला ह्या कंपनीमध्ये झालेली पाहायला मिळते. बऱ्याच दिवसापासून केमिकल क्षेत्र आणि IT क्षेत्र खाली चालू आहे. माझं तेच म्हणणं होतं की ह्या कंपन्या एकदा पळायला लागल्या की हाताला येणार नाहीत. एकदम 357 अंक वाढून हा आज 2145 वर बंद झालेला आहे. तर ही कंपनी बऱ्याच दिवसापासून अंडर परफॉर्म करत होती. ह्याच्यामध्ये ज्यांनी गुंतवणूक केली असेल त्याचा आज फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरी अर्चन केमिकल, तर ही कंपनी आजसुद्धा 5.5% वाढलेली आहे. 41 रुपयाची वाढ या कंपनीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर AWL परवाच्या दिवशी आपण व्हिडिओ केला होता की जे रिस्की इन्व्हेस्टर असतील त्यांनी याच्यामध्ये गुंतवणूक करावी. आज 8.12% वाढ या कंपनीमध्ये झालेली आहे. कारण अदानीच्या कंपन्या कधी पळतील आणि कधी खाली पडतील याचा भरोसा नसतो. त्यामुळे रिस्की इन्व्हेस्टर जे असतील ते याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतात. आयडिया 4J आपण परवा पाहिली होती, ती आज 7% वाढलेली आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. ॲस्ट्रलला बऱ्याच दिवसापासून आपण त्याचे व्हिडिओ बनवले होते. ॲस्ट्रल आज 5.63% वाढलेली आहे. 110 अंकाची वाढ ॲस्ट्रलमध्ये झाली आणि तिनं 2000 क्रॉस केलेला आहे. 1775ला मीही गेल्या महिन्यात ॲड केले होते आणि मी व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की ॲस्ट्रल मी ॲड केलेले आहेत म्हणून. त्याचा फायदा मला आज पोर्टफोलिओमध्ये पाहायला मिळाला. हॅपीएस्ट माइंड ही पण कंपनी ITची अजूनही खालीच आहे, अजून काही जास्त पळाली नाही. 848 वरती चालू असलेली आपल्याला पाहायला मिळते. 3.17% वाढ हॅपीएस्ट माइंडमध्ये झालेली आहे. IT आणि केमिकल या दोन्ही क्षेत्र खाली चालू आहेत. अजूनही कोणी गुंतवणूक केली नसेल तर ह्या क्षेत्रामध्ये चांगल्या कंपन्या बघून गुंतवणूक करू शकता. डोम्स आपण परवा व्हिडिओमध्ये हे पाहिलं होतं, ही कंपनी पाहिली होती. 2.95% वाढ, 45 अंकाची वाढ ह्याही कंपनीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. KPI ग्रीन, तर जेव्हा सोलरची बातमी आली होती गेल्या महिन्यामध्ये 26 जानेवारीच्या नंतर, त्यावेळेस मी ह्या सगळ्या कंपन्या सांगितल्या होत्या. त्याच्यामध्ये KPI ग्रीन 5%चा अपर सर्किट कंटिन्यू चालू आहे. 1805 वर ती सध्या चालू आहे. वारी पण आपण 4000वर सांगितली होती, आज 5300 पर्यंत गेलेली आहे. ती 4.99 म्हणजे 5%चा अपर सर्किट हिच्यामध्ये पण चालू असलेला आपल्याला पाहायला मिळते. युनोमिंडा ही परवा आपण व्हिडिओमध्ये बघितली होती. 3.54%ची वाढ हिच्यामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि खाली असलेल्या कंपन्या सध्या कोणत्या आहेत ह्या झाल्या वाढलेल्या.
पण खाली आता कोणत्या आहेत, वाढल्या त्या गेल्या, आपल्या हातातून गेल्या असं म्हणू शकतो, काही अजूनही खालीच आहेत. तर सिरका पेंट अजून आपल्याला खाली मिळत आहे 364 वर, 350चा सपोर्ट आहे, 364 वर चालू आहे. 2.60% घसरण आज आपल्याला पाहायला मिळते. ह्याच्यामध्ये सिरका पेंट अजूनही खाली आहे. चांगली कंपनी आहे पेंट क्षेत्रातली आणि मार्केट कॅप कमी आहे हिचं. हिंदुस्तान फूड ही पण एकदम चांगली कंपनी आहे. ही 520 वर एकदम सपोर्टवर म्हणायला हरकत नाही अशी ही कंपनी आहे. 520 वर ट्रेड करत आहे. त्याच्यानंतर हरिओम पाईप ही पण कंपनी खाली ट्रेड करत आहे. आज तिची 1% जवळपास वाढ झालेली आहे, पण 529 वर ही चालू आहे. ही पण कंपनी चांगली आहे. अजूनही ह्याच्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. त्याच्यानंतर सिग्मा सॉलही खालीच आहे. 434 वरती चालू आहे. 0.18% आज ती पडलेली आहे. एचएलई ग्लासकोटचा 500चा सपोर्ट आहे आणि 508 वर चालू आहे. तुम्ही बघू शकता. ही पण कंपनी आपल्याला खालीच पाहायला मिळते. तर मित्रांनो, हे झालं वाढलेल्या कंपन्या किंवा सध्या खाली असलेल्या कंपन्या कोणत्या आहेत. पण इथून पुढे भविष्य काय असेल, निवडणुकीनंतर बाजार कसा असेल व कोणत्या क्षेत्रात चांगली वाढ होईल हे तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे. तर ती बातमी आपण बघणार आहोत. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, सतत दर महिन्याला तुम्ही जो ठरवला असेल तर त्या तारखेला म्हणा किंवा त्या काळामध्ये म्हणा, ज्या कंपन्या खाली मिळत आहेत तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत पण त्या थोड्याशा मायनस झालेल्या आहेत, 15-20% खाली आलेल्या आहेत, तर त्या कंपन्यामध्ये तुम्ही सततची गुंतवणूक चालू ठेवा. फंडामेंटल स्ट्रॉंग असेल तर आज ना उद्या त्या कंपन्या पळणार आहेत आणि आपले पैसे बनणार आहेत. तर निवडणुकीनंतर बाजार कसा असेल ती बातमी आपण बघू. तर निवडणूक 2024 नंतर बाजारातील हालचाल. सध्या मोठ्या संख्येने किरकोळ गुंतवणूकदार बचत खाती किंवा FD ऐवजी शेअरमध्ये गुंतवत आहेत. मागं आपण एक व्हिडिओ बनवला, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की बचत आणि FD मध्ये किती दिवस पैसे ठेवणार, त्या जुन्या झाल्या गोष्टी. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये या. तर बरेच लोक आता शेअर मार्केटमध्ये येत आहेत. तज्ज्ञाच्या मते भविष्यात देखील हा ट्रेंड चालू राहू शकतो, कारण आता जितके लोक शेअर मार्केटमध्ये आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त लोक शेअर मार्केटमध्ये येणार आहेत भविष्यामध्ये. किरकोळ गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर बाजारात पैसे गुंतवत आहेत, परंतु त्यांना कोणत्या क्षेत्रात चांगला परतावा मिळेल आणि निवडणुकीनंतर बाजार कोणत्या दिशेने जाईल आणि कोणत्या क्षेत्रात विकासाला चांगला वाव आहे याबाबत तज्ज्ञांनी खास टिप दिले आहेत. तर काय म्हणतात, त्यांचं काय म्हणणं आहे बघू आपण. निवडणुकीच्या वर्षामध्ये 2024 निवडणुकीच्या वर्षामध्ये बाजारात सामान्यतः खूप अस्थिरता असते. देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क निर्देशांक BSE सेन्सेक्स आणि निफ्टी 50 बद्दल बोलायचे तर त्यांनी यावर्षी आतापर्यंत 2% अधिक मजबूत केले आहे. म्हणजे BSE सेन्सेक्स आणि निफ्टी 50 हे ऑल टाईम हायवर चालू आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि बरोबर आहे ते. तर निवडणुकीनंतर बाजाराची वाटचाल कशी होईल याविषयी ग्रीन पोर्टफोलिओचे संस्थापक आणि फंड मॅनेजर दिवम शर्मा सांगतात की मार्केटमध्ये सुधारणा झाल्यास आश्चर्य वाटायला नको. म्हणजेच निवडणुकीनंतर बाजारात घसरण होऊ शकते. लक्षात ठेवा, यांचं असं म्हणणं आहे की निवडणुकीनंतर बाजारात घसरण होऊ शकते. साहजिकच आहे, ऑल टाईम हायवर जर मार्केट ट्रेड करत असेल तर थोडं करेक्शन व्हायला हरकत नाही. पुढं बघू काय म्हणताय. तर दिवम यांच्या म्हणण्यानुसार निवडणुकीनंतर सरकारचे बजेट इन्फ्रा, ॲग्रीटेक आणि इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे कोणत्या कंपन्यावर फोकस असू शकतो. त्या इन्फ्रामध्ये आहे म्हणजे घर बांधकाम जे आहेत, रोड आहेत, सगळे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत त्याच्यामध्ये सरकारनंही जोर दिलेला आहे. ॲग्रोकेमिकल ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये म्हणा आणि इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरर ज्या कंपन्या आहेत तर त्याच्यामध्ये त्यांनाही फायदा पुढे होऊ शकतो. सध्या मोठ्या संख्येने किरकोळ गुंतवणूकदार बचत खाती किंवा हे मागं आपण पाहिलेलंच आहे आणि भारतातील पत बाजार झपाट्याने विकसित होत आहे. म्हणजे त्या क्षेत्रातल्या 2-3 कंपन्या झाल्या, म्हणजे 2-3 ते क्षेत्र झाले. आणि आता बँकिंग, कोणत्याही देशाला जर विकास करायचा असेल तर त्याचे फायनान्स क्षेत्र हे मजबूत असायला पाहिजे. तर बँकिंग क्षेत्राची व्याप्ती 85% वर पोहोचली आहे, पण क्रेडिट कार्ड फक्त 5% आणि ऑनलाईन बँकिंग फक्त 45% आहे. अशा स्थितीत आर्थिक क्षेत्रात मूल्यवर्धित सेवांना भरपूर वाव आहे. म्हणजे बँकेला अजून विकसित होण्यासाठी म्हणजे अजून नफा वाढवण्यासाठी भरपूर वाव आहे. तर ती भारतीय अर्थव्यवस्था वार्षिक 7.5 ते 8% दराने वाढत असल्याने आर्थिक क्षेत्राला त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे बँकेचे जे क्षेत्र आहेत किंवा फायनान्स क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये गुंतवणूक ही फायद्याची ठरू शकते. बजाज फायनान्स अजूनही खूप डिस्काउंटसह खाली मिळत आहे. त्याच्यानंतर आवास फायनान्सही पुढे गेलेला नाही किंवा बँकेचे जे दुसरे आहेत ICICI बँक आहे,
अशा जे क्षेत्र आहेत किंवा छोटे अजून पाहिलं तर स्मॉल फायनान्स बँक आहेत, तर ह्या बँकेमध्ये जर आपण गुंतवणूक केली तर आपला पुढं भविष्यामध्ये चांगला फायदा होऊ शकतो, कारण यांना भविष्यात फायदा होणार आहे. आता खाजगी खर्चाबद्दल बोलताना दिवामचा असा विश्वास आहे की आर्थिक वर्ष 2026 पर्यंत त्याची गती मंद राहू शकते. रसायने, फार्मा आणि कापडाची म्हणजे रसायने म्हणजे केमिकल, फार्मा क्षेत्र आणि कापडाची एकूण मागणी मंदावली आहे. आणि हे आपण पाहिलं, ह्याच्यामध्ये आपण एक ॲड करू शकतो. रसायन, फार्मा आणि कापडामध्ये IT पण ॲड करू शकतो. ITची मागणीसुद्धा अमेरिकेमध्ये सध्या परिस्थिती बरोबर नसल्यामुळे आणि आपलं सगळं आपण अमेरिकेला ITची पूर्ण फॅसिलिटी पुरवत असल्यामुळं तर तीसुद्धा मागणी मंदावली आहे. तर ह्या 4 ह्याच्यामध्ये भविष्यामध्ये चांगली वाढ होऊ शकते, ज्यामुळे या क्षेत्रातील बहुतेक कंपन्या 70% कमी क्षमतेवर काम करत आहेत. या कंपन्यांनी 2024 या आर्थिक वर्षापर्यंत त्यांची क्षमता झपाट्याने वाढवली होती, परंतु नंतर जागतिक मागणीत अचानक घट झाल्यामुळे त्यांची क्षमता थोडी कमी झाली आहे. म्हणजे ह्या कंपन्या आता आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहेत. आणि जेव्हा मार्केटमध्ये एखाद्या कंपनीविषयी फेअर असते, एखाद्या क्षेत्राविषयी फेअर असते, म्हणजे ते मागणी नसते आणि कोणी ते घेत नाहीत, त्यावेळेस जर आपण गुंतवणूक केली तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. जागतिक गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक वाढवतील. आता ही जी बातमी आहे, जागतिक म्हणजे FII जर भारतात गुंतवणूक वाढवणार असेल तर निवडणुकीनंतर बाजारात घसरण होऊ शकते. मागं यांनी सांगितलेलं आहे, मागं पाहिलं आपण. तर FIIनं जर गुंतवणूक वाढवली तर आपलं मार्केट हे वर जाणारच आहे. येत्या काही वर्षात जागतिक गुंतवणूकदार भारताकडे दुर्लक्ष करू शकणार नाहीत, असा विश्वास दिवम शर्मा यांनी व्यक्त केला. जागतिक गुंतवणूकदार जागतिक बेंचमार्कनुसार त्यांचे पैसे गुंतवतात. सध्या यामध्ये भारताचा वाटा 3%हून कमी आहे आणि चीनचा वाटा त्यापेक्षा तिप्पट, तर अमेरिकेचा वाटा 70% आहे. मात्र आता परिस्थिती बदलणार असून चीनमधून माघार घेणारे बहुतांश भारताकडे येणार आहेत. म्हणजे आता चीनमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली ते आता सेल चायनाचे वातावरण दिसत आहे, म्हणजे चायनामधून पैसा काढत आहेत आणि ते कुठं जातील मग? ते बाय इंडियाच्या वातावरणात आलेले अजून दिसत नाहीत, पण तिथंच त्यांना यावं लागेल. त्यामुळे FII जर आले तर आपलं मार्केट हे पुढं जाणारच आहे. आज ET नाववर अमित N महाजन, ही दुसरी बातमी आहे. आता यांनी अंतराळ उद्योगात 100% थेट परकीय गुंतवणुकीला अनुमती देणाऱ्या भारताविषयी आपले मत मांडले आहे की आता आपल्या भारत सरकारनं अंतराळ उद्योगामध्ये थेट 100% गुंतवणुकीला मान्यता दिलेली आहे. त्याचा परिणाम कोणत्या कोणत्या कंपनीवर होईल तर त्यांचं असं म्हणणं आहे, संरक्षण क्षेत्रात आणखी महत्त्वाकांक्षी $77 अब्ज खर्च करण्याचे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे. असे फॉरेस्ट डिफेन्स म्हणजे डिफेन्स क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्या ज्या आहेत, अंतराळचे पार्ट बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, आपण जे हे सोडतो वर रॉकेट सोडतो त्यांचे जे पार्ट बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, तर ह्या कंपन्या पुढे भविष्यामध्ये चांगलं काम करू शकतात. कारण जागतिक समवयस्काच्या तुलनेत भारताच्या संरक्षण बजेटवर भाष्य करताना महाजन यांनी त्यात वाढ करण्याची गरज असल्याचे मान्य केले. आता एवढा जर खर्च केलेलाच आहे, 77 अब्ज खर्च करण्याचे भारत सरकारने ठरवलं आहे, पण अजून त्याच्यात वाढ जर झाली तर चांगला फायदा या कंपन्याला होऊ शकतो. दुसरी बातमी आहे, सीतारामन अर्थसंकल्पात हे झालेलं आहे, 1 कोटी कुटुंबांना सोलर रूफटॉप स्कीमच्या माध्यमाने मोफत वीज मिळेल. म्हणजे सोलरच्या ज्या कंपन्या आहेत, आपण ज्या मागच्या महिन्यामध्ये चर्चिल्या होत्या, आज बऱ्याच त्या पुढे गेलेल्या आहेत. तर अशा ह्या बातम्यामध्ये जर आपण लक्ष ठेवून आपण गुंतवणूक केली तर फायदा त्याचा आपल्याला होऊ शकतो. सोलरच्या कंपन्या आज बऱ्याच पुढे पळत आहेत. त्याच्यानंतर भारतातील रसायने आणि पेट्रोकेमिकलची मागणी 2040 पर्यंत जवळजवळ तिप्पट होऊन ती 1 ट्रिलियनपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितलेलं आहे. आणि पेट्रोकेमिकलचा जागतिक वाढीमध्ये भारताचा वाटा 10%हून अधिक होण्याची शक्यता आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे रसायने म्हणजे केमिकल आणि पेट्रोकेमिकलचे जे स्टॉक आज खाली मिळत आहेत, तर ह्या स्टॉकला 2040 पर्यंत जर त्यांना तिथपर्यंत घेऊन जायचं असेल तर ह्या स्टॉकला नंतर मागणी येणारच आहे आणि यांच्या प्रॉफिटमध्ये वाढ होणारच आहे आणि हे स्टॉक पळणार आहेत. त्यामुळं आता जेव्हा ते पळतील त्यावेळेस गुंतवणूक करण्यापेक्षा आताच गुंतवणूक करून आपण जर ठेवली तर त्याचा फायदा आपल्याला भविष्यामध्ये होऊ शकतो. त्याच्यानंतर भारत टेक्स्ट 2024
आजकाल सरकार वस्त्रोद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढवण्यावर भर देत आहे. या मालिकेत पुढील आठवड्याला पंतप्रधान मोदी वस्त्रोद्योग क्षेत्राच्या भारत टेक्स्ट या मेगा इव्हेंटचे उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमात काय होणार, उद्योगाला कोणत्या नवीन घोषणाची अपेक्षा आहे, याबद्दल बोलताना CNBCचे आवाजचे लक्ष्मण राय म्हणाले की कापडासाठी मेगा प्लॅन भारत टेक्स 2024-26 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे, म्हणजे पुढच्या आठवड्यात सुरू होणार आहे आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. म्हणजे कापड उद्योग जो आहे त्याला PLI स्कीममध्ये तर पैसे मिळतीलच, पण त्यांना पुढं कसं घेऊन जायचं हे ह्या पुढच्या कार्यक्रमामध्ये ठरू शकेल. काही त्यांना बजेट म्हणजे मिळालं तर ह्या कंपन्यासुद्धा पुढे जाऊ शकतात. या कार्यक्रमात 100 देशातील 3000हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. याशिवाय 46 सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा आहे. सरकारला कापड व्यवसायात विस्तार करायचा आहे. सध्या भारतात $154 अब्ज कापड व्यापार आहे. 2030 पर्यंत हा 305 अब्ज पर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे. म्हणजे 150हून डायरेक्ट 300 म्हणजे डबल हा व्यवसाय करण्याचं भारताचं हे लक्ष्य आहे. त्यामुळे ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांनाही पुढं फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर सेमीकंडक्टर तुम्हाला म्हणजे हे ऐकलंच असेल. सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे कंपन्या किती परेशान होत्या. तर त्या सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरच्या ज्या कंपन्या आहेत तर ते अमेरिकेतली ही कंपनी आहे. तर ह्या कंपनीचे शेअर आजकाल खळबळ माजवत आहेत. काल म्हणजे 22 फेब्रुवारीला या कंपनीचे शेअर 16% अधिक वाढून हे अमेरिकेचे $785 तर सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले आहेत. म्हणजे ही बातमी बाहेरची आहे, पण ह्याचा परिणाम आपल्याला कंडक्टर बनवणाऱ्या ज्या भारतातल्या कंपन्या आहेत त्यांना फायदा होऊ शकतो. तर त्या कंपन्यांमध्ये आपण जर गुंतवणूक केली तर आपल्यालाही त्याचा फायदा मिळू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. व्हिडिओ तुम्ही स्पीड वाढवून बघू शकता जर वेळ नसेल तर, आणि तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. मी माझ्या परीनं प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करील. आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हिडिओ हा शेअर करा, व्हिडिओला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.